ज्योत्स्ना देवधर यांच्या फिलर या कथासंग्रहातून होम बर्ड नावाची कथा. कालिंदी खिडकीतून बाजूला झाली. तिनं गाडी पाहिली होती. ती बाई स्वतः चालवत होती, पण आपण तिची वाट पाहतो आहोत असं त्या बाईला वाटता कामा नये म्हणून ती खिडकीतून बाजूला झाली. दार वाजण्याची वाट पाहत राहिली. कडी वाजली. कालिंदीच्या मनात नेहमीचीच उणीव दाटून राहिली. साधी कॉलबेल काही बसवता येत नाही दारावर. तो खडूस घरमालक स्वतःहून काही करणार नाहीच. आपण काही करावं तर 5-10 रुपये तरी कशाला खर्च करा, तेवढेच गरजेच्या कामी वापरता येतील म्हणून राहून जातं. या नात. कालिंदीनं दार उघडत त्या बाईला म्हटलं, मी दमयंती अगरवाल. काल तुम्हाला तुमच्या शाळेत चिठ्ठी पाठवली होती. हो, या ना, बसा. दमयंती इकडे तिकडे पाहत त्या 2 खोल्यांच्या लहान जागेत एका खुर्चीवर बसली. आमच्या प्रदीपला शिकवणी ठेवायची तुमची. कितवीत आहे? 4थीत. कॉन्व्हेंटला आहे. म्हणजे इंग्रजीतून मॅथ्स वगैरे शिकवायला हवं. अहो, आपण लहानपणी बे एक बे म्हणून पाढे पाठ केलेले. आता या मुलांना पाढे हा शब्दच ठाऊक नाही. ते म्हणणार टेबल्स. मला तर खरंच कसं शिकवावं कळत नाही. प्रदीप 4थीत आणि हेमा 2रीत आहे. तुम्ही फार छान शिकवता. मुलांचे चांगले स्कोरिंग होतं असं माझी मैत्रीण म्हणत होती, म्हणून मी तुम्हाला चिठ्ठी पाठवली. दमयंती मोकळेपणानं बोलत होती. एक श्रीमंत बाई कालिंदीबाईच्या घरी स्वतः गाडी चालवत आली आहे हे पाहायला आजूबाजूच्या खिडक्या गजबजल्या होत्या. शिकवीन की, पण माझी शाळा, घरकाम हे सगळं सांभाळून शिकवण्याकरते मी, मुद्दामच ताठ्याने म्हणाली. या श्रीमंत बाईला मी अशी तशीच वाटू नये. चालेल की, तुमच्या सोयीनं शिकवा. आता या वयातच मुलांच्या अभ्यासाचा पाया मजबूत होणे आवश्यक आहे. संध्याकाळी 6 ते 7 वेळ सोयीची आहे मला, कालिंदी म्हणाली. पण संध्याकाळी कोणी गेस्ट येतात, आपल्याला जायचं असतं. खाडा होणार नाही, कालिंदी जरा कडवटपणे म्हणाली. मनोमन वाटलं, बाई ग, संध्याकाळ गमतीत गप्पात पार्ट्यात घालवणं तुमच्यासारख्या श्रीमंतांना जमतं, आमच्यासारख्या सामान्य लोकांना नाही. ठीक आहे, रोज 5:45ला गाडी पाठवीन. मी घरीच घेते शिकवण्या. ते खरं, पण तुम्ही आमच्या घरी याल तर बरं होईल. म्हणजे शांतता मिळेल. जाता येता गाडी असेल. मी बरीच दूर राहते. खरंय बाई, चाळीपासून बंगल्यांची वस्ती दूरच असते. या श्रीमंत बाईची मुलं पण अशीच असणार, गोजीरवाणी, देखणी आणि भारी कपड्यातली. आपल्या या चाळीत येऊन मळून जायची ती. रोज गाडीने येणं जाणं, जरा तरी घराबाहेरचं वारं लागेल. येईन मी, कालिंदी म्हणाली. उद्यापासूनच सुरू करूया का? एक्झाम्स जवळ आले, दमयंतीनं विचारलं आणि उठून उभी राहिली. थांबा ना, चहा घेणार? नको थँक्स. बरं, फी किती घेता? दोघांचे मिळून 100. एकट्या प्रदीपलाच शिकवायचं आहे, दमयंती म्हणाली. 60 रुपये घेईन, कालिंदी म्हणाली. चालेल, मग उद्या गाडी पाठवते. अच्छा. आपली सिल्कची साडी सावरत मंद सेंटचा वास खोलीत मागे ठेवत दमयंती गाडी डौलात चालवत निघून गेली. जाताना कालिंदीच्या मनाची शांतता विस्कटून तिची खंत जागी करून गेली. आपण या बाईपेक्षा कोणत्याच दृष्टीनं उण्या नाही. शिक्षण जास्तच असणार आपलं, पण असा थाट, डौल, श्रीमंती, सुख नशिबात हवं ना. तो भला मोठा बंगला, सुंदरशी बाग, हिरवेगार लॉन, मुकाटपणे वावरणारी गडी माणसं, भारीपैकी क्रॉकरी, फर्निचर, भव्य तसबिरी, झुमरं, गाणं गाणारी कॉलबेल, स्टिरिओ, टी व्ही
आणि ठिकठिकाणी रुळणारे बारीपैकी तलम कापडाचे पडदे, सुंदर स्त्रीच्या गालावर बट रुळावी असे त्या गुळगुळीत भिंतीवर सळसळत असतं. मुलं गुटगुटीत, उंच, भरदार केस, भव्य कपाळ, लाल गोरी आणि त्यांच्या अंगावर दृष्ट लागावी असे परदेशी कपडे. कालिंदी रोज त्या बंगल्यात जायची. एका मोठ्या स्टडी रूममध्ये तासभर प्रदीपला शिकवायची. मध्येच एक बाई अदबीनं चहा फराळाचा ट्रे ठेवून जायची. प्रदीपच्या हातात फळांच्या रसाचा ग्लास देत म्हणायची, एवढा रस प्यायचा हा बाबा. प्रदीप नाखुशीनं रस घ्यायचा. बऱ्याच वेळा अर्धा अधिक टाकून द्यायचा. कालिंदीच्या डोळ्यासमोर आपला उमेश उभा राहायचा. त्याला असा फळांचा रस दिला तर असाच छान वाढेल. उंच नीच, गोरा गोरा. शिकवणी संपवून गाडीत बसता बसता बरेच वेळा दमयंती भेटायची. मुलाच्या अभ्यासाची चौकशी करायची. म्हणावयाची, रामदीन बाईंना सोडून मंडईत जा आणि 4 नारळ, बटाटे, कांदे, लसूण घेऊन ये. पटकन ये, मला क्लबला जायचंय. 4 नारळांसाठी इतक्या लांब गाडी पिटाळत असायची. काटकसर या बाईच्या कोशात नसावीच. घरी आल्यावर कालिंदी नवऱ्याजवळ नित्य नवीन वर्णन करायची. त्याची श्रीमंती, उधळेपणा, सुखासीनता, त्यांची बाग, फुलं, फर्निचर, क्रॉकरी, 1 ना 2. उमेशला जवळ घेऊन झोपताना त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असाच खूप खूप श्रीमंत होण्याचा आशीर्वाद देत राहायची. तिला दमयंतीच्या जीवनाचं विलक्षण आकर्षण वाटू लागलं होतं. त्या तुलनेनं आपली गरिबी जास्तच बोचू टोचू लागली होती. पण आणखी काय करणार होती ती? नवरा साधा स्टेनो. पैसा मिळून किती मिळणार? हिची शाळा, शिकवण्या, एवढंच की आसपासच्या बिराडात हे बिराड उठून दिसायचं. एकच मुलगा होता. दोघं मिळवत होते. उमेशला कालिंदी आपल्याबरोबर शाळेत नेत होती. त्याच शाळेत तो शिकत होता. बरोबर आणत होती. संध्याकाळी त्याचे वडील त्याला सांभाळायचे. दोघा नवरा बायकोत कधी भांडण नाही, तंटा नाही, घरात आजारपण नाही आणि मुख्य म्हणजे म्हातारे सासू सासरे नाहीत. दोघं एकमेकाला अनुरूप, तरुण, हौशी, अधूनमधून सिनेमा, नाटक पण पाहत. चाळकऱ्यांची याहून जास्त सुखाची अपेक्षाही नव्हती, कल्पनाही नव्हती. बायकांना कालिंदीचा हेवा वाटायचा तर कालिंदीला दमयंतीचं सुख पाहून उदास वाटायचं. यांच्या वडिलांनी करून ठेवलेलं कर्ज फेडण्यात दर महिन्याला पैसे जात नसते तर पुष्कळच औसमौज करता आली असती. पण कर्ज हे फेडायलाच हवं होतं. धाकट्या दिराला हुशार म्हणून डॉक्टर करण्यासाठी कर्ज काढून फिया भरल्या. पुढे पैसे मिळविल या आशेवर ओढाताण सोसली. पण तोच एक दिवशी अपघातात सापडला आणि जागच्या जागी मेला. घरादारावर कुऱ्हाड कोसळली. सासरा हाय खाऊन मेला. सासूनं आधीच राम म्हटलं होतं. प्रदीप, व्हॉट इज युअर फादर? टेल मी. कालिंदी प्रदीपला विचारत होती. तो गप्प होता. लिही बरं. माय फादर इज बिग बिझनेसमॅन. बिझनेसचं स्पेलिंग सांग. कम ऑन, राईट द सेंटेन्स. प्रदीप कावराबावरा झाला होता. काय झालं प्रदीप? तिनं हळुवारपणे विचारलं. त्याच्या टपोऱ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाला, ते घरी नसतात. मग फॉरेनला असतात. कालिंदीच्या मनानं या घराविषयी जे चित्र रंगवलं होतं त्याप्रमाणे ती विचारत होती. फॉरेनला असतात, हॉस्पिटलमध्ये. तो हळूच म्हणाला, ओ सो सॉरी. वाटलं विचारावं काय होतंय त्यांना, कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत, पण बोलली नाही. सभ्यपणाला धरून नव्हतं असं विचारणं.
पण मग दमयंती तर अगदी आनंदात दिसते. रोज नटून थटून क्लबला पार्ट्यांना जाते. बघावे तेव्हा हसतमुख असते. नवरा आजारी असताना हे सुस्त कसं? यांना जरा बरं नाही म्हटलं की आपला जीव उडून जातो अगदी. तुम्ही कोणाला सांगू नका. डॅडी मेंटल हॉस्पिटलमध्ये आहेत, बोलला आणि इकडे तिकडे पाहत गप्प बसला. खाली मान घालून लिहू लागला. माय फादर इज ए बिग बिझनेसमॅन. टेबलावरच्या काळ्या काचेत प्रदीपचा चेहरा दिसत होता. गंभीर, उदास, बापुडवाणा. खूप खूप गरीब. श्रीमंती ओरबडल्यासारखा कालिंदीच्या मनात त्या वास्तूबद्दल, तिथल्या माणसांबद्दल कणव दाटून आली. इथल्या ऐश्वर्याला केवढा शाप मिळाला या विचारानं उदास उदास झाली. मम्मीला सांगू नका, तिला आवडत नाही. प्रदीप, आय एम सॉरी. मला खरंच कल्पना नव्हती, नाहीतर विचारलंच नसतं. डोंट वरी, तुझ्या मम्मीला काहीही सांगणार नाही. पण बॅकअप माय बॉय, असा उदास होऊ नकोस. खूप शिक, शहाणा हो, मोठा हो. मनापासून कालिंदी म्हणाली. त्या दिवशी रात्री आपल्या लहानशा गरीब बिऱ्हाडात नवऱ्याच्या जवळ उमेशला पोटाशी घेऊन डोळे मिटताना कालिंदीच्या मनात येत होतं, आपण किती भाग्यवान आहोत. आपला नवरा आपल्या जवळ आहे. आपल्या मुलाच्या डोळ्यात पाणी नाही आहे. त्या दिवशी प्रदीपला शिकवून घरी परतत असताना वाटेत गाडी बंद पडली. ड्रायव्हर खाली उतरून बॉनेट उघडून खटपट करत होता. कालिंदीची चुळबुळ चालू होती. घरी वेळेवर पोहोचायला हवं, हे काळजी करतील. उमेश दारात बसून असेल. बराच वेळ लागेल. रिक्षा करून जाऊ? तिनं विचारलं. झालंच बाईसाहेब, ड्रायव्हर म्हणाला. सीटवर बसून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी स्टार्ट होईना. तुमच्या बाईसाहेबांना पण आज उशीर होणार. क्लबला जायचं आहे ना? काहीतरी बोलायचं म्हणून कालिंदी म्हणाली. शिवाय दमयंतीचा क्लब, पार्ट्या मनात डाचत होत्याच. कुठला क्लब? नुसतं म्हणतात लोकांसमोर, कुठेही जात नाहीत त्या. कालिंदी मनोमन संकुचून गेली. आपण उगाचच तिच्याबद्दल नाना शंकांचं जाळं विणलं. श्रीमंत आहे, तरुण आहे, सुंदर आहे, अशा बायकांना नवरा नसला तरी घराबाहेर कंपनी मिळते आणि ती कंपनी एन्जॉय पण करतात. तुमचे साहेब कधी दिसले नाहीत, कुठे परदेशात असतात. मनातली उत्सुकता तिला चैन पडू देईना. शिवाय ड्रायव्हर म्हातारा माणूस, याच घरात उंबर घालवलेला, त्याला ठाऊकच असणार. काय सांगू बाईसाहेब, सुखच नाही त्यांच्या नशिबात. 2 मुलं आहेत, तोच त्यांना आनंद. त्यांच्यासाठी त्या जगतात. ड्रायव्हर एवढंच बोलला. गाडी सुरू झाली. कालिंदीला घरी सोडून परतली. प्रदीपची परीक्षा तोंडावर आली होती. इतर श्रीमंत मुलांपेक्षा तो निराळा होता. जात्याच गंभीर, अभ्यासू होता. त्या लहानग्या मुलाला आपल्या आईचं विलक्षण वेड होतं. आई जराही उदास दिसली की तो गप्प होऊन जाई. सगळ्यांना वडील होते. शाळेत येत होते. आई वडिलांबरोबर मुलं फिरायला, सिनेमाला, पिकनिकला जात होती. आई येते बरोबर, पण तिला काहीही एन्जॉय करता येत नाही, म्हणून आपल्यालाही मजा येत नाही कशाचीच. एक दिवस रामदीन शाळेत येऊन कालिंदीला एक चिठ्ठी देऊन जाऊ लागला. थांबा जरा, ती म्हणाली. कालिंदीने चिठ्ठी वाचली. 8 दिवस शिकवणीला येऊ नका असं लिहिलं होतं. छे छे, बाईंना सांग रामदीन की परीक्षा जवळ आली आहे. प्रदीप हुशार आहे, वर्गात पहिला येईल. आता तर जास्त अभ्यास करायला हवा. अहो, माझा विद्यार्थी चांगला चमकला तर मलाही आनंद होईलच की. भराभर बोलणाऱ्या बाईकडे रामदीन पाहत राहिला. मान हलवून म्हणाला, घरात पाहुणे यायचेत. त्या गडबडीत शिकवणी कशी जमायची? तसं करू नका. मी बाईंना चिठ्ठी देते. प्रदीपला 8 दिवस माझ्या घरी पाठवा, पण अभ्यास बुडू देऊ नका.
द्या. रामदीन चिठ्ठी घेऊन गेला आणि दुसऱ्या दिवसापासून प्रदीप कालिंदीच्या घरी शिकवणीला येऊ लागला. एवढ्या मोठ्या बंगल्यात असे किती पाहुणे यायचेत हा विचार तिचा पाठपुरावा करत होताच. प्रदीप तिच्या लहान 2 खोल्यात एकदम निराळ्याच रूपात दिसला. तो खूप मोकळा, हसरा, खोडकर असा झाला होता. उमेशशी खूप प्रेमानं वागायचा. आपली रबर, पेन्सिल अशा कित्येक गोष्टी त्यानं उमेशला दिल्या. उमेशच्या बाबांकडे टक लावून पाहायचा. त्यांनी जवळ बोलावलं की त्यांना बिलगायचा. त्यांनी उमेशला पाणी आणायला सांगितलं की हा धावत जाऊन त्यांना पाण्याचा ग्लास आणून द्यायचा. त्यांच्याशी बोलत राहायचा. शाळेतल्या मित्रांच्या गमती-जमती सांगायचा. गाडी खोळंबून राहायची. पण हा आपल्या त्या घरात रमलेलाच. एके दिवशी तर चक्क उमेशला भाकरी खाताना पाहून भाकरी खायला मागितली. कालिंदीला त्या मुलाचा विलक्षण लळा लागला होता. अरे जा आता घरी, आई वाट पाहील. शेवटी तो एक दिवशी उमेशला म्हणालाच, मी आणि हेमा घरी नाहीच आहोत. मम्मीच्या एका फ्रेंडकडे राहतो आहोत. अगं बाई, का? चकित होऊन तिनं विचारलं. डॅडींना घरी आणलंय काही दिवसांसाठी. एवढं बोलून तो गप्प झाला. 8 दिवस म्हणता म्हणता प्रदीप चांगला 15-1 दिवस तिच्या घरी येत राहिला. मोठा आनंदात होता तो. पण त्या 2 खोल्यात नाही म्हटलं तरी गडबड असायचीच. शेजारपाजारचे यायचेच. चाळीतली मुलं दंगा करायची. कालिंदीला आपला विद्यार्थी वर्गात पहिला येण्याची महत्त्वाकांक्षा होती. अंगबाई आजारी होता. खूप खराब झालात. दमयंतीला पाहतात. अगं बाई, आजारी होता, खूप खराब झालात. दमयंतीला पाहताच कालिंदीनं विचारलं. तिचा ओढलेला चेहरा, खोल गेलेले डोळे पाहून तिला राहावलंच नाही. बरी आहे. काय म्हणतो प्रदीप? छान आहे, हुशार आहे मुलगा. आमच्या लहान 2 खोल्यात खूप रमला होता. मला त्याचं खूप कौतुक वाटलं. श्रीमंतांची मुलं इतकी मनमिळाऊ क्वचितच असतात. यांची आणि त्याची तर खूपच दोस्ती झाली होती. किती म्हणून बोलायचा त्यांच्याशी विचारू नका. त्याच्या शाळेतल्या गमती-जमती, दोस्त, मॅडम, फादर सगळ्यांविषयी सांगत बसायचा. अहो, अगदी त्यांच्या बोलण्या चालण्याची नक्कल करत सांगायचा. कालिंदी कौतुकानं बोलत होती. दमयंती उदासवानं हसली. प्रदीपला म्हणाली, बेटा बाहेर जातोस? मला तुझ्या आंटीशी बोलायचंय. प्रदीप उड्या मारत आनंदानं खोलीबाहेर गेला. मला आमच्या प्रदीपला एखाद्या चांगल्या हॉस्टेलमध्ये ठेवायचा विचार आहे. चांगली अशी शाळा, चांगलं हॉस्टेल असणारी माहीत आहे. माफ करा, पण मला जर विचाराल तर त्याला घरापासून दूर ठेवू नका. तो फार लोनली होईल आणि स्वभावतः ही इज होम बर्ड. मला तरी हौस आहे का? पण या घरात तो दडपला जातो असं मला वाटतं. होमबर्डला होम हवं ना. दमयंती बोलता बोलता गप्प झाली. कालिंदी पण काही बोलू शकली नाही. माझ्या मुलांच्या वडिलांना बरं नाही आहे. सगळ्यांनाच ठाऊक आहे. तुम्हालाही माहीत असणार. जरा वेळानं दमयंती म्हणाली, हे कळलं खरं. फार वाईट वाटलं. तुमची दोन्ही मुलं मात्र छान आहेत. प्रदीप तर वयाच्या मानानं फारच समंजस आहे. तेच तर म्हणतेय, अशा मुलापासून सगळी लपाछपी करताना दमछाक होते माझी. सतत मुखवटा घालून जगता येत नाही. आपणच आपल्याला परके होतो. आता तर माझी मला ओळखू येईनाशी झाली आहे. खरंय,
खूपच अशक्त दिसलात या 15 दिवसात. माझ्या मनानं धसका घेतलाय. कसला? हरकत नसली तर सांगा. आज सांगायचंच ठरवलंय. आमच्या या बंगल्याच्या शेजारी प्रत्येक बंगला एक एकटा जगतोय. कुणाला कुणाची पर्वा नाही. ओळखी खूप असतात, पण मैत्रीण एकही नसते. कालिंदी ऐकत होती. कालिंदीला आपली चाळ आठवली. सगळ्याच एकमेकींच्या सुखदुःखात वाटेकरी होणाऱ्या, पण दोन्हीकडे अतिरेक. बंगले फार एकटे आणि चाळ सगळी एकाकार. प्रायव्हसी नसलेली. मध्यंतरी त्यांना दवाखान्यातून घरी आणलं होतं, तोही ट्रीटमेंटचा एक भाग म्हणूनच. मला परत दिवस राहणार नक्कीच. प्रदीप, हेमा आणि आता कोण जाणे. वेडं की शहाणं कोण जाणे. एवढं कसंबसं बोलून दमयंती झटकन उठून निघून गेली. नको होतं ते बोलून गेलो म्हणून शरमलेली. दमयंतीचे प्रश्न आणि तो बंगला आमच्या वैभवासह भोवताली फिरतोय असं कालिंदीला वाटलं. दमयंतीचे प्रश्न आणि तो बंगला आपल्या वैभवासह भोवताली फिरतोय असं कालिंदीला वाटलं. गुळगुळीत भिंतीवर रोळणारे ते पडदे काळवंडून गेल्यासारखे वाटले. फर्निचर धुरकटून गेलं. बागेतील फुलं कागदाची होऊन गेली. हिरवळ करपून गेली. अशा नवऱ्याबरोबर एकांत करायचा उपचार म्हणून त्याच्या पुढ्यात स्वतःला फेकून द्यायचं, त्याच्या मिठीत जायचं, मुलं होऊ द्यायची. भयंकर आहे सगळं. कल्पनाही करवत नाही इतकं जीवघेणं. तरुण हसतमुख अशी दमयंती, भारी कपडे, सेंट लावलेली दमयंती, बंगल्याची मालकीण, 2 गोंडस मुलांची आई, आणि ही आज सैरभैर झालेली दमयंती. कोणतं रूप खरं आहे? कसं सहन करते ही सगळं कोण जाणे. कालिंदी स्वतःच्या मनात उभ्या प्रश्नांना घाबरली. दमयंतीसाठी तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. प्रदीपसाठी तिचा जीव गुंतून राहत होता. उद्याचं मूल कसं होईल हा दमयंतीचा प्रश्न तिच्या काळजाला चिकटला होता जसा. आज वाटत होतं त्या गाडीनं घरी जाऊ नये. त्या गाडीला दमयंतीचं दुःख आणि दुर्दैव चिकटलं होतं. वाटत होतं आपल्या सुखी घरापर्यंत पायी पायी चालत जावं, पण घर फार दूर होतं. ज्योत्स्ना देवधर यांची होमबर्ड नावाची कथा येथे समाप्त. फिलर, ज्योत्स्ना देवधर.